नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲक्टिव्ह टू पॅसिवाइज जे सर्वच विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी काही अंशी डोकेदुखी असते. अगदी 5वी ते बोर्डाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी असोत म्हणा किंवा आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मित्रमैत्रीण असतील म्हणा. पण थांबा जरा, आज या ठिकाणी मी तुम्हाला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह हे फक्त 5 मिनिटात शिकवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर पटकन जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ 5 मिनिटामध्ये समजणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ट्रिक तुम्हाला दिली जाणार आहे, जेणेकरून तुमचं परीक्षेमध्ये जे वाक्य आहे ॲक्टिव्ह टू पॅसिवाइज, बऱ्याचदा असं होतं की हो मला ॲक्टिवाइज जमतं, मी वाक्य सोडवलेले आहे, पण वाक्य चुकलेलं आहे, उत्तर मात्र चुकीचं आहे किंवा उत्तर वेगळंच काहीतरी आले, अगदी थोडक्यात वाक्य चुकले. असं का होतं याची कारणं जाणून घ्यायची आहेत ना? थांबा. विद्यार्थी जरी नसाल, समजा एखादे पालक असाल तरीही थांबा. कदाचित आल्यानंतर, शाळेतून आल्यानंतर म्हणा किंवा तुमच्याही एखाद्या पाल्याला तुम्हाला हे दाखवता येईल की कशा पद्धतीने ट्रिक वापरून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेंज द वॉइस सोडवू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, या ठिकाणी आपण वाक्याचा जो फॉर्म्युला आहे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, म्हणजे या ठिकाणी जो प्रयोग असतो तो आपल्याला बदलायचा असतो, म्हणजे कर्तरीचा कर्मणी करायचा असतो. ठीक आहे, बरं हेही बाजूला ठेवूयात आपण. जो वॉइस असतो तो चेंज करायचा असतो. बरं तेही नाही कळालं तर इकडे लक्ष द्या. या ठिकाणी एरवी आपलं जे वाक्य असतं, आपण जे इंग्रजीमध्ये वाक्य लिहितो त्या वाक्याची रचना कशी कशी असते की सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला असतो, बरोबर आहे. सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ओ असं त्या वाक्याची रचना असते. पण जेव्हा तुम्ही याचं पॅसिवाइज करता तेव्हा या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा असतो, बरोबर आहे. ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा असतो आणि वाक्याच्या शेवटी हा सब्जेक्ट लिहायचा असतो. पण वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट लिहत असताना या ठिकाणी त्या सब्जेक्टचा त्याचा सेकंड फॉर्म लिहायचा असतो, म्हणजे त्या कर्त्याची द्वितीय लिहायची असते. समजा या ठिकाणी ही असेल तर हिम लिहायचं, शी असेल तर हर लिहायचं असतं. आणि कायम क्रियापदाचं तुम्हाला या ठिकाणी तिसरं रूपच वापरायचं आहे. एक लक्षात घ्या, कायम काय करायचं आहे, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह चेंज द वॉइस करत असताना हा नियम कुठेही चेंज होत नाही. तुम्ही काहीही करा, पहिलं आलं तर तिसरं रूप लिहायचं, दुसरं आलं तर तिसरं रूप लिहायचं, यस यस लागलं, ING लागलं तरीही तिसरं रूप लिहायचं, आणि तिसरं रूप आलं तरीही तिसरं रूप लिहायचं. म्हणजे वर्बचा जो फॉर्म आहे तो V3 येतो, तिसरं रूपच लिहायचं आहे. कळालं? म्हणजे ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जो ऑब्जेक्ट आहे तो पुढे येणार आहे, सब्जेक्ट आहे तो पाठीमागे जाणार आहे, बाय लिहून कर्त्याची द्वितीय लिहायची आहे आणि क्रियापदाचं कायम तिसरं रूप लिहायचं. हे 3 नियम खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा हा गोंधळ होतो की या ठिकाणी टेन्स जे आहेत, तर यापैकी टेन्समध्ये कुठल्या एकूण 12 पैकी असे कुठले ते काळ आहेत की ज्याच्यामध्येच आपल्याला काय करता येणार आहे की ॲक्टिव्ह वॉइस हा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस होतो किंवा जो काही वॉइस आहे तो चेंज होतो. पण मला आज विद्यार्थ्यांना ही ट्रिक द्यायची आहे, म्हणून सांगते की थोडंसं थांबा. आपण जो काही चेंज द वॉइस शिकणार आहोत तो चेंज द वॉइस या ठिकाणी आपण टेन्स वाईज शिकणार नाही आहोत, तर वाक्यांचं जी रचना आहे त्यानुसार शिकणार आहोत, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. परीक्षेमध्ये ते कोणत्या काळातलं आहे ते सांगा म्हणून ॲन्सर लिहा असं येणार नाही आहे. तुम्ही ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केल्याशी मतलब आहे आणि ते अचूक असणं हे गरजेचं आहे. हे या ठिकाणी खूप मॅटर करतं, त्यामुळे समजून घ्या, जेणेकरून तुमचं वाक्य अचूक सुटणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली ट्रिक जी मी तुम्हाला सुरुवातीला म्हटली, ती पहिली ट्रिक ही आहे की या ठिकाणी जेव्हा दिलेला एखादा वाक्य असतो ते वाक्य तुमचं चुकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय सांगू, मला जमतं, मी वाक्य सोडवलेलं आहे, मला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह जमतं, मॅडम आत्ता जे तुम्ही नियम सांगितले हे मला ठाऊक आहेत, हे माझ्या मुलालाही ठाऊक आहेत, हे माझ्या मुलीलाही ठाऊक आहेत, हे मला स्वतःलाही माहिती आहेत, मी असंही केलेलं, पण तरी हे वाक्य का चुकतं? मग इथंच तर मुळात मेन मेक आहे. जेव्हा दिलेलं वाक्य असतं त्या दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही जो ऑब्जेक्ट शोधता, तुम्ही जो काही कर्म शोधलेला असतो जो पुढं आणण्यासाठी ॲज अ सब्जेक्ट म्हणून लिहिता ना, तेच मुळात चुकलेलं असतं. जेव्हा तुम्ही ॲन्सर की उघडून बघता तेव्हा वाटतं, अरे मला तर हे नाही, हे वाटलं होतं, अच्छा हे ऐका म्हणून चुकलं. मग हे कसं आलं याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. मग तेच मला आता तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही या ठिकाणी वाक्यातला सब्जेक्ट असेल, वर्ब असेल किंवा HV असेल यांना घेऊन जेव्हा व्हॉट हा क्वेश्चन विचारता किंवा वाक्यातला सब्जेक्ट, वर्ब आणि HV यांना घेऊन जेव्हा तुम्ही होम प्रश्न विचारता, तेव्हा मात्र तुम्हाला या ठिकाणी जे उत्तर येतं ते उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मिळालेला जो ऑब्जेक्ट आहे तो असणार आहे. मध्ये कर्म कुठे आहे किंवा या वाक्याचा चेंज द वॉइस होऊ शकतो का, या वाक्यामध्ये जो काही कर्म आहे तो डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. कारण काही वाक्य अशी असतात की ज्या वाक्यांमध्ये आपल्याला प्रॉपर ऑब्जेक्ट सापडत नाही, त्याच्यामुळे त्याचा वॉइस हा चेंज होऊ शकत नाही, अशीही काही वाक्य असतात. त्यामुळे आपण जी प्रॅक्टिसला घेतो ती वाक्य बरोबर आहेत का, किंवा आपल्याला जे वाक्य एक्झामला आलेलं आहे ते वाक्य सोडवत असताना नेमका हेच करायचं आहे की जे दिलेलं वाक्य आहे त्यातला सब्जेक्ट शोधायचा आहे, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब इथंपर्यंत वाक्य म्हणायचं आहे
आहे, जे काही दिलेलं आहे ते म्हणायचं आहे आणि व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे. जसं की मी आता इथे एक वाक्य तुम्हाला सांगते बघा. या ठिकाणी एक वाक्य आहे, राम इज इटिंग अ मँगो. ठीक आहे, हे वाक्य आहे, हो की नाही. तर या वाक्यामधला सब्जेक्ट कोण आहे, हा आहे. एचवी कोण आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब इज आहे. इटिंग हे काय आहे, वर्ब आहे, पण त्याला ING फॉर्म आहे. आणि हा जो काय आहे तो आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणजे ऑब्जेक्ट मला माहीत नाही आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, मी सांगितलेली पहिली ट्रिक वापरायची. राम इज इटिंग व्हॉट. व्हॉट म्हटल्यानंतर अ मँगो हे आन्सर जर पुढे येत असेल तर डेफिनेटली ते काय आहे, तो एक करेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग तुम्ही काय करू शकता, वाक्यातला जो ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी पुढे लिहायचा आहे. लक्षात आलं. या पद्धतीने म्हणजे वाक्यातला तुम्हाला ॲटलिस्ट सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब इथंपर्यंत माहिती आहे आणि तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे. तो पुढे म्हणजे तिथंपर्यंत वाक्य म्हणायचं आहे आणि व्हॉट किंवा होमनी प्रश्न विचारायचा. शक्यतो व्हॉटनी प्रश्न विचारा, म्हणजे तुमचं उत्तर अधिक बरोबर राहणार आहे. कारण होमनी जे ॲन्सर येतं ते इनडायरेक्ट पद्धतीचं ऑब्जेक्ट असतो आणि तो बऱ्याचदा कन्सिडर केला जात नाही. तर असंही होऊ शकतं. त्यामुळे म्हणते की एकदम क्लिअरली सांगते की तुम्ही व्हॉटनीच प्रश्न विचारा. जे उत्तर पुढे येणार आहे ते म्हणजे तेच ऑब्जेक्ट असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही. मग त्याच्या पुढे जे काही लिहिलेलं वाक्य आहे किंवा जो काही भाग राहिलेला शिल्लक आहे तो तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी ॲडजस्ट करायचा, पण तो ऑब्जेक्ट सोबत आणायचा नाही. लक्षात आलं. ही होती आपली पहिली ट्रिक. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात, बघूयात की आपण टेन्सनुसार शिकणार आहोत म्हणा किंवा टेन्सनुसारही आपण बघायला नको. तुम्हाला नुसतं एवढं जरी कळालं सब्जेक्ट कुठला आहे, HV कुठला आहे आणि वर्ब कुठला आहे, त्यानुसार जर शिकायचं म्हटलं तर 5 मिनिटात होणार आहे. आणि जर तुम्ही टेन्स वाईज शिकायची लांबड लावलीत तर मात्र तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे सांगते की थोडंसं लक्ष द्या, जेणेकरून पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं हे समजून जाईल. पहिली ट्रिक तर तुम्हाला समजलेली, दुसरी ट्रिक सांगेन लवकरच. बोर्डवरती तुम्हाला काही वाक्य दिसत असणार आहेत. राम इट्स अ मँगो. मला एक सांगा, या ठिकाणी तुम्हाला कुठल्या काळातलं वाक्य आहे हे समजून घ्यायचं नाही आहे. पण जर समजा तुमची तयारी खूप छान असेल, तुम्हाला काळ अगदी तोंडपाठ असतील, तर तुम्ही काळानुसार लक्षात ठेवू शकता. आणि जर काळांचीच अडचण असेल, आणखी मग तुम्हाला अगदी घाईघाईमध्ये किंवा अगदी तुम्हाला छान पद्धतीने अगदी परफेक्ट समजून घ्यायचं असेल, तर मात्र मी म्हणते त्या ट्रिकने तुम्ही जायचं आहे. वाक्याचे इथे 3 प्रकार दिलेले आहेत. आता तुम्ही जर बघितलं टेन्स वाईज जायचं म्हटलं तर हे जे तिन्ही प्रकार आहेत की नाही, हे तिन्हीही प्रकार हे सिम्पलमधले आहेत, म्हणजे हे सिम्पल टेन्स आहेत. मग हा प्रेझेंट आहे, हा पास्ट आहे आणि हा फ्युचर आहे. मग आता या वाक्यांचा जेव्हा तुम्हाला व्हॉइस करायला सांगितला जातो, चेंज करायला सांगितला जातो, तेव्हा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात आधी ऑब्जेक्ट जो आहे तो शोधायचा. तो शोधत असताना मी सांगितलेली ट्रिक वापरायची आहे. राम इट्स व्हॉट अ मँगो. अ मँगो हा पुढं आला. वाक्याचा पहिला नियम काय आहे, ऑब्जेक्ट लिहून घ्या. ऑब्जेक्ट लिहून घेतल्यानंतर आता या वाक्यामध्ये आपल्याला HV लिहायचाच आहे, कंपल्सरी येतोच. आता तो कुठला लिहायचा आपल्याला या ठिकाणी, राम इट्स अ मँगो. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य सिम्पल प्रेझेंटमधलं आहे आणि प्रेझेंटच्या प्रेझेंटची कुठली कुठली प्रॉपर्टी HVची, ॲम, इज, आर आणि हॅव, हॅज आहे. तर या ठिकाणी हे सिम्पल असल्यामुळे या ठिकाणी आपण काय करायचं, ॲम, इज, आर वापरायचं आहे. आता या ठिकाणी मँगो आहे, मँगो आहे म्हणून इज वापरायचं. मँगोज असतं तर आर वापरलं असतं. आता अ मँगो इज. आता हे झाल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, वाक्यातलं जे जे वर्ब आहे त्या वर्बचं आपल्याला काय करायचं, तिसरं रूप लिहायचं आहे. त्याच्यानंतर बाय लिहायचं आहे. बाय लिहून हा जो कर्ता आहे या कर्त्याची द्वितीय लिहायचं आहे. तर राम आहे, रामसाठी कुठलं प्रोनाउन वापरलं जातं, तुम्ही राम आहे तसा लिहू शकता, पण ती रिस्क घ्यायची नाही आहे. इथं तुम्हाला रामसाठी जे वापरलेलं प्रोनाउन आहे त्या प्रोनाउनची द्वितीय तुम्हाला लिहायचं आहे. जसं की रामसाठी कुठलं वापरलं जातं, हीची द्वितीय कुठली आहे, हिम आहे. शेवटी मी या ठिकाणी तुम्हाला जे द्वितीयाचं जे चार्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे या ठिकाणी फ्लॅश करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. लास्टला तुम्हाला या ठिकाणी 1-2 मिनिटासाठी स्क्रीनवरती जे काही सब्जेक्टची द्वितीय जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. आता रामला ही म्हटलं जातं, मग आता हीची द्वितीय काय आहे, हिम आहे. मग आता इथं काय आहे, बाय हिम, म्हणजे अ मँगो इज इटन बाय हिम या पद्धतीनं, किंवा अ मँगो इज इटन बाय राम या पद्धतीनं सुद्धा चालेल. पण शक्यतो द्वितीयाच वापरायची आहे, म्हणजे कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. दुसरं जे वाक्य आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसणार नाही आहे. हेल्पिंग वर्ब दिसणार नाही आहे. जेव्हा तुम्हाला टेन्स वाईज जायचं नसतं तेव्हा क्रियापदाचं रूप बघा. जर दुसरं असेल तर तिथं वॉज वेअर लागणार आहे. मग आता इथं सुद्धा आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचा आहे. राम एट व्हॉट
अ मँगो हा वर्ड पुढे आला तर या ठिकाणी काय करायचं आहे, अ मँगो. आता हे दुसरं रूप आहे, क्रियापदाचं कितवं आहे, दुसरं रूप आहे. दुसऱ्या रूपासाठी वॉज किंवा वेअर. आता इथं वेअर वापरता येणार नाही कारण हे काय आहे, सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे इथे काय येणार आहे, वॉज येणार आहे, वॉज. आता इथं एट आहे, एटचं तिसरं रूप इटन, इटन बाय हिम. लक्षात आलं. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, राम विल इटन अ मँगो. राम विल इट व्हॉट, अ मँगो पुढे आला. अ मँगो विल आहे म्हणजे ऑलरेडी इथं एच व्ही अवेलेबल आहे, पण क्रियापदाचं कितवं रूप आहे, पहिलं रूप आहे. अशा वेळेला काय करायचं आहे, विल बी घ्यायचं आहे. इथं जर समजा क्रियापदाचं जर तिसरं रूप असतं तर बीन घेतलं असतं, इथं क्रियापदास आयएनजी रूप असतं तर बीइंग घेतलं असतं. तुम्ही हे ध्यानात घ्या की या ठिकाणी, म्हणून मी म्हटलं की ट्रिकनी लक्षात ठेवा, टेन्सनी लक्षात ठेवण्याऐवजी, म्हणजे तुम्हाला ते जरा जास्त सोपं जाईल. क्रियापदाचं पहिलं रूप आहे ॲम इज आर वापरायचं आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे वॉज वेअर वापरायचं आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे पण त्या ठिकाणी एच व्ही अवेलेबल आहे तर तिथं बीचा फॉर्म वापरायचा आहे. जर क्रियापदाचं दुसरं रूप तिसरं रूप आयएनजी रूप असेल तर त्या पद्धतीने बीची रूपं बदलतात. पहिलं रूप असेल तर बी असणार आहे, आयएनजी असेल तर बीइंग असणार आहे, दुसरं आणि तिसरं रूप असेल तर बीन असणार आहे. हे लक्षात घ्या. पण कधी, जेव्हा त्या वाक्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब असतो तेव्हा. समजलं. आता या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर तो बी घेतला, घेऊन काय करायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. बाय लिहून जो करता आहे त्याची द्वितीय आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. लक्षात आलं. क्रियापदाचं जे रूप आहे ते रूप मात्र कायमच तिसरं राहणार आहे. दुसरं आलं तरी तिसरं, तिसरं आलं तरी तिसरं, पहिलं आलं तरी तिसरं, आयएनजी आलं तरी सुद्धा तिसरं रूपच असणार आहे. म्हणजे ही शाश्वत 3 नियम आहेत. कशाचे, जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करता तेव्हा. पहिला नियम कुठला आहे की वाक्यातला ऑब्जेक्ट शोधा. तो कसा शोधायचा आहे, जेव्हा वाक्यातला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब घेऊन वाक्य म्हणायचं आहे आणि व्हॉट म्हणायचं आहे. व्हॉट म्हटल्यानंतर वाक्यातला जो भाग, जो वर्ड या ठिकाणी ॲन्सर म्हणून पुढे येतो तो ऑब्जेक्ट असणार आहे. तो ऑब्जेक्ट लिहून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जर टेन्स वाईज जायचं नसेल तर क्रियापदात जर तिथं हेल्पिंग वर्ब असेल आधीपासून तर तो घ्यायचा आहे. जर समजा तिथं नसेल तर मात्र आपल्याला त्या क्रियापदाचं रूप जे आहे, मूळ रूप असेल तर ॲम इज आर येणार, त्याच्यानंतर दुसरं रूप असेल तर वॉज वेअर येणार आहे, आणि मूळ रूप आहे पण त्यावेळी त्या ठिकाणी समजा शाल किंवा विल आहे तर त्या ठिकाणी बीचा फॉर्म येणार आहे. लक्षात आलं. या पद्धतीने ही वाक्य आहेत. आता पुढचा जो प्रकार आहे तोही आपण बघूया. हा समज. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काही वाक्य दिसत असणार आहेत, पण या वाक्यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा. राम इज इटिंग अ मँगो, राम वॉज इटिंग अ मँगो, राम विल बी इटिंग अ मँगो. या ठिकाणी एक स्पेशल गोष्ट काय दिसत असणार आहे की क्रियापदाला या ठिकाणी काय आहे, आयएनजी रूप आहे. जेव्हा क्रियापदास आयएनजी रूप असतं तेव्हा हे फिक्स असतं की क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आहे. लक्षात आलं. क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आहे, पण बीइंग हा वाक्यामध्ये असणार आहे. कोण असणार आहे, बीइंग, BEING हा असणारच आहे कारण क्रियापदास आयएनजी रूप आहे. आता आपल्याला वाक्य करायचे आहेत बघा. पहिलं वाक्य, राम इज इटिंग व्हॉट अ मँगो. आता अ मँगो जो काही आहे तो ऑब्जेक्ट पुढं ॲज अ सब्जेक्ट म्हणून घ्यायचा आहे. अ मँगो इज आहे ना. एक का लक्षात ठेवा की वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काही इंटरफेअर करायचा नाहीये. फक्त बदल कशात होणार आहे, क्रियापदाचं जे रूप आहे त्यात बदल होणार आहे, त्यात काही बदल करायचा नाही. तिसरं म्हणजे तिसरंच घ्यायचं. अ मँगो आता इज आहे. मी मगाशी म्हणाले तसं इथं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते जरासं बघा आणि त्या पद्धतीने ॲम इज आर यापैकी कोण बसते तेवढं बघा. आणि ते घेतल्यानंतर आता या ठिकाणी काय, इज आहे. असं अ मँगो इज. आता आयएनजीचं जे मी बीइंग म्हणाले की नाही, ते बीइंग कुठे येतं तर इथे येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सहाय्यकारी क्रियापद लावता, ॲम इज आर वॉज वेअर जे काही आहेत म्हणजे हेल्पिंग वर्ब लिहिता, हेल्पिंग वर्ब नंतर लगेचच बीइंगचं जो काही बीइंग हा जो काही वर्ड आहे प्रत्यय आहे हा त्या ठिकाणी लिहायचा आहे. बीइंग. आता क्रियापदाचं तिसरं रूप, इटन बाय हिम. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरं बघा, राम वॉज इटिंग व्हॉट अ मँगो. अ मँगो वॉज आहे असं येणार आहे आणि मगाशी इथं आपण केलं तसंच ING आहे म्हणून बीइंग. आता क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे, इटन आहे. इटन बाय हिम.
राम विल बी इटिंग व्हॉट अ मँगो. घाबरू नका. ही जी ट्रिक आहे की नाही व्हॉटची, ही किती जरी मोठं वाक्य आलं तरी सुद्धा तुम्हाला हे खूप हेल्पफुल ठरणार. आणि इथं जे याच्यापासून मिळणारा जो ऑब्जेक्ट आहे तो करेक्टच असणार आहे, अचूकच असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जे तुम्ही नियम पाठ करताय किंवा जे लक्षात ठेवलेलं आहे, जे समजून घेतलेलं आहे, त्याचं जर चांगलं बेनिफिट तुम्हाला मिळायचं असेल तर सगळ्यात आधी चेन द वॉइसमध्ये स्किल आहे की ते ऑब्जेक्ट शोधता यायला पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष आपण चेन द वॉइस शिकतोय पण ऑब्जेक्ट कसा शोधायचा हे माहीत नाही. हे ठाऊक आहे की ऑब्जेक्टनी सुरू होतं, ऑब्जेक्ट कसा शोधायचा हे माहीत नसेल ना तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग ऑब्जेक्ट माहिती झाला की मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि आपलं वाक्य हे अचूकच असतं. त्याच्यामुळे अ मँगो विल बी आहे. आता ING आहे, इटन बाय हिम. लक्षात आलं. आता हे काळानुसार बघायचं म्हटले तर हे 3 काळ कंटिन्युअस आहेत. पहिला आहे सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस आहे, हा पास्ट कंटिन्युअस आहे आणि हा फ्युचर कंटिन्युअस आहे. लक्षात आलं. पहिले 3 जे होते ते सिम्पल होते, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हे लक्षात आले 3. ठीक आहे. आता पुढचे जे आहेत ते पण 10 वेगवेगळे प्रकार आपण बघूयात. म्हणजे एक लक्षात घ्या, या ठिकाणी मला सांगायचं काय, टेन्स वाईज तुम्ही लक्षात ठेवणार नसाल तर क्रियापदास जेव्हा ING रूप येतं घाबरायचंच नाही. इथं नियम काय घ्यायचं लक्षात की क्रियापदास ING रूप आहे आणि HV आहे, जे आहे तेच घ्यायचं आहे. पण सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्या हिशोबाने, म्हणजे तिथं काळ बदलत नाही. ॲम, इज, आर यापैकी जो कोणी मॅच होतोय तो, वॉज एव्हर, शाल विल यापैकी मग जो काही आहे तो तिथं घ्यायचा आहे. ING आहे म्हणून बिईंग घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप नेहमीप्रमाणे ठेवायचं. बाकी मग बाय लिहून कर्त्याची द्वितीया ॲज इट इज आहे असं. ठीक आहे. आता पुढचे जे आहेत ते काही वाक्याचे आपण प्रकार बघूया. आता या ठिकाणी पुढची काही वाक्य बघूयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे राम हॅज बीन इटन अ मँगो, राम हॅड बीन इटन अ मँगो, राम विल हॅव बीन इटन अ मँगो. या ठिकाणी आता परत एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे काय की क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे या ठिकाणी, इथं इटन आहे, इथं सुद्धा इटन आहे आणि इथं सुद्धा इटन आहे, म्हणजे हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि शिवाय बीनची रूपं जी आहेत ती या ठिकाणी काय केलेत, वापरलीत बघा, बीनची रूपं. बरोबर. मग आता इथे ऑलरेडी बिनची रूप आहेत त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि एक आहे की मी तुम्हाला काय म्हणत होते बघा सुरुवातीपासून जसं लेक्चर स्टार्ट झाले, क्रियापदाचं पहिलं रूप आहे कधी, बीची रूपं कधी वापरायची आहेत, जेव्हा या ठिकाणी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तेव्हा. ठीक आहे. मग वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप आहे तेव्हा बी वापरणार. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे आणि क्रियापदास ING आहे तर बिईंग वापरायचं आहे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे आणि वर्ब जो आहे तो तिसऱ्या रूपात आहे तर बिन वापरायचा आहे. पण इथं ऑलरेडी या ठिकाणी बिन आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूपही आहे. अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काही नाही, जे आहे ते स्वीकारायचं. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप नेहमीप्रमाणेच ठेवायचं आहे. मी काय म्हणाले की पहिलं रूप आहे तरी तिसरं रूप, दुसरं आहे तर तिसरं रूप, ING आहे तरी तिसरं रूप आणि तिसरं आहे तरी सुद्धा तिसरं रूपच येणार. लक्षात आलं. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूपच असणार आहे चेन द वॉइसमध्ये. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे चेन द वॉइसच्या नियमातलं, हे कधीही विसरायचं नाही. ठीक आहे. आता वाक्य घ्या करायला. या ठिकाणी नेहमी सारखं आपल्याला काय करायचं, वाक्य म्हणायचं आहे कुठंपर्यंत, राम हॅज बीन इटन व्हॉट मँगो. हा आन्सर आला. तर हा आल्यानंतर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आपल्याला मँगो. आता हॅज बीन जे काही आहे ते आहे तसं का, हो आहे असंच येणार. मँगो हॅज बीन. आता इथं बिन आहे, लक्षात आलं का, बिन आहे त्याच्यामुळं बिन परत घ्यायची गरज नाही आहे, कारण इथं क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर बिन घ्यायचं आहे. समजा तिथं ING असतं तर आपण बिन बिंग असं येणारच नाही आहे, म्हणजे मुळात ते वाक्यच त्याचं चेंज, जो काही वॉइस आहे तो चेंज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी काय हॅज बीन आहे तर तो आहे असाच राहणार आहे. आणि आहे असाच का राहणार, तर तुम्ही म्हणाल की मॅडम इथं इटन आहे क्रियापदाचं तिसरं रूप, हो की पण इथं ऑलरेडी बिन दिलेलंच आहे त्यामुळे आपण घ्यायची काही गरज नाही आहे तर लिहायचं नाही इटन. आता तिसरं रूप पण दिलेलंच आहे म्हणजे त्यात काही बदल करायचाच नाही. इटन बाय हिम. बघा किती सोपं आहे. जेव्हा हे असं वाक्य येतं तेव्हा डोकं फिरून घ्यायचंच नाही. याही वाक्यात बघा तसं, राम हॅड बीन इटन व्हॉट अ मँगो. अ मँगो हॅड बीन इटन. बघा किती सारखेपणा आहे, इटन बाय हिम. काही बदलत नाही आहे. कधी, जेव्हा
हॅड बीन, हॅव बीन, हॅज बीन किंवा मी शॅल हॅव बीन, विल हॅव बीन असं सगळं येतं, तेव्हा क्रियापदाचं रूप तर रेडीमेडच असतं आपल्याला, त्यामुळे तिथं आपल्याला काहीही उलाढाल करावी लागत नाही. इथे सुद्धा बघा, अ मँगो विल हॅव बीन इटन बाय हिम किंवा राम, शक्यतो हिम. लक्षात आलं? किती सोपं आहे सांगा बरं. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यावं लागेल. या ठिकाणी म्हणून म्हणते की पहिला जो पार्ट आहे की हे 5 मिनिटात जे आहे ते शिकण्या अगोदर पहिला जो पार्ट आहे तो जर तुम्ही बघितलात वॉर्मअपचा, की आपल्याला काय काय बेसिक तयारी पाहिजे, आपल्याकडे काय नॉलेज पाहिजे, तर आपल्याला 5 मिनिटात हा व्हिडिओ म्हणजे जो काही चॅप्टर आहे तो शिकता येईल. तर तो जाऊन आधी बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा काय आहे तो व्यवस्थित समजणार आहे. लक्षात आलं? तर या ठिकाणी आपण बघू शकतो की क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते तिसरंच राहणार आहे. आणि क्रियापदामध्ये वाक्यामध्ये जर या ठिकाणी हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, शाल हॅव बीन, विल हॅव बीन जर असतील तर ते आहे असेच राहणार आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आपला नियम असणार आहे की या ठिकाणी वाक्याचा जी काही द्विती आहे बाय लिहून ती लिहायची आहे. ठीक आहे. आता वाक्यामध्ये प्रश्नार्थक असेल, वाक्य आज्ञार्थी असेल तर वाक्य कसं करायचं आहे, तर त्यालाही काही पद्धत आहे, तेही आपण लगेच समजून घेऊया. ठीक आहे. तर जेव्हा वाक्य आज्ञार्थी असेल, आज्ञार्थी म्हणजे काय, की असं वाक्य की ज्या वाक्याच्या सुरुवातीला जे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब हे 2 पार्ट असायला पाहिजे ते नसतात, फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्टनी ज्या वाक्याची सुरुवात होते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये फक्त कर्म असतो म्हणजे ऑब्जेक्ट असतो. वर्ब आणि ऑब्जेक्ट हे मिळून आणि वाक्यातला जर काही शिल्लक राहिलेला भाग असेल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर असेल तर ती या व्यतिरिक्त दुसरं काहीही नसतं. असं वाक्य ओळखायला खूप सोपं असतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट जो आहे तो शोधून सुद्धा सापडत नाही. अशा वेळेला काय करायचं आहे की आपण नेहमी काय करायचो की ऑब्जेक्ट पहिले घ्यायचो, तेव्हा मात्र आता या ठिकाणी मात्र आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचा नाही. या ठिकाणी काय करायचं आहे, जर वाक्य आज्ञार्थी असेल तर आधी सगळ्यात आधी मागं पुढं न बघता या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं आहे, लेटनी वाक्याची सुरुवात करायची आहे. वाक्याची सुरुवात जर जेव्हा लेटनी होते, लेटनी झाल्यानंतर त्या ठिकाणी वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी क्लोज वॉट, पोस्ट वॉट, रीड वॉट एवढं जरी म्हटलं, म्हणजे जो काही वर्ब आहे तो म्हणून वॉटनी प्रश्न विचारला की तो ऑब्जेक्ट या ठिकाणी पुढे येणार. मग जो काही आहे तो या ठिकाणी द लावून असेल, अ लावून असेल, तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. जसं की लेट द डोअर. आता इथं कोण आहे, द लेटर आहे, तो आहे असणार. हां, इथं कोण आहे, रीड वॉट द बुक येणार आहे. बघा सावकाश काळजीपूर्वक हे घेतल्यानंतर आता या ठिकाणी कोण आहे, हा वाक्याच्या सुरुवातीला जो वर्ब आहे त्याचं तिसरं रूप वापरायचं आहे. आता या ठिकाणी क्लोजचं तिसरं रूप काय येणार आहे, ते क्लोजड येणार आहे. पोस्टचं काय येणार आहे, पोस्टेड येणार आहे. आणि रीडचं काय असणार आहे, जरी रेड असलं तरी स्पेलिंग जी काय आहे ती तेच राहणार आहे. लक्षात आलं? या ठिकाणी जेव्हा आज्ञार्थी वाक्य येतं तेव्हा वाक्याची सुरुवात लेटनी करायची. लेटनी केल्यानंतर वाक्यामधला ऑब्जेक्ट जो आहे तो पुढे घ्यायचा आहे, म्हणजे लेट नंतर लिहायचा आहे. तो ऑब्जेक्ट कसा शोधायचा ते पण सांगितलं मी तुम्हाला, की कर्म जे काय म्हणजे वाक्याच्या वाक्यातला जो वर्ब आहे तो या ठिकाणी म्हणायचा, म्हणून त्याच्यासोबत वॉट म्हणायचं. जसं की रीड वॉट, क्लोज वॉट, रन वॉट, रीड वॉट या पद्धतीने किंवा पोस्ट वॉट असं म्हटल्यानंतर जे या ठिकाणी ॲन्सर म्हणून पुढे येतो तो वर्ड काय आहे लिहून घ्यायचा आहे. आणि क्रियापद जे काही आहे, वर्ब जे काही आहे त्याचं तिसरं रूप लिहून फुल स्टॉप लिहून रिकाम व्हायचं आहे. हे आज्ञार्थी वाक्याचं झालं. पण जर समजा वाक्याची सुरुवातच लेट्सनी झाली, लेट्स गो, लेट्स रन फास्ट, लेट्स रीड इट या पद्धतीची जर वाक्य आली तर नेमकं काय करायचं आहे, वाक्याची सुरुवातच लेट्सने झाली तर मात्र वाक्यामध्ये काय बदल होतात ते आपण बघूया. ठीक आहे. त्या ठिकाणी मगाशी जसं आपण बघितलं की आज्ञार्थी वाक्य असेल तर काय करायचं, लेटनी सुरुवात करायची. पण ज्या वाक्याची सुरुवात लेट या वर्डनी झाली असेल, लेट या वर्डनी झाली असेल तर या ठिकाणी वाक्य कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते थोडंसं लक्ष द्या. लेट्स अस हेल्प हिम किंवा लेट मी रिलेट व्हॉट हॅपन. आता यातला ऑब्जेक्ट जो काही तो आपल्याला शोधायचा आहे. मी सगळ्यात सुरुवातीला वाक्य पहिल्या 5 मिनिटामध्ये किंवा पहिल्या 2 मिनिटामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा की या ठिकाणी वॉट किंवा हुम वापरायचा. इथं थोडासा हुमचा वापर येतोय बघा. लेट अस हेल्प हुम
हिम उत्तर आलं आहे की नाही. म्हणजे हिम हा काय आहे, ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी काम करतोय. ऑब्जेक्ट म्हणजे निर्जीव वस्तूच असं नाहीये बरं का. त्या ठिकाणी तुम्हाला एका वेळेला या ठिकाणी एखादं सर्वनाम, एखादा प्रोनाऊन सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून पुढे येऊ शकतो. त्याचं काय करायचं हे समजून घेऊयात, पण त्या अगोदर ऑब्जेक्ट कसा शोधायचा तेही बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, लेट मी रिलेट व्हॉट व्हॉट हॅपन हे आलं. म्हणजे इथं या दोन्ही वाक्यातले आपल्याला जे काही ऑब्जेक्ट आहेत ते सापडलेले आहेत, ते लिहून घेतले. ते लिहून घेण्याआधी आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या वाक्याची सुरुवात लेटनी झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे तर त्याची सुरुवात आपल्याला लेटनी करायची आहे, लेट या शब्दाने. पण ज्याची सुरुवातच लेटनी झाली त्याचं काय करायचं आहे, तर लेट आहे असं येणार. ठीक आहे. आता तो लिहिल्यानंतर मग या ठिकाणी हिम हे ऑब्जेक्ट पुढे येते. म्हणजे हिम हे कितवं रूप आहे, जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याची द्वितीय आहे, दुसरा फॉर्म आहे. ही आहे तर हिम आहे, शी आहे तर हर आहे. लक्षात आलं. हे मी सांगितलेलं आहे की व्हिडिओच्या शेवटी किंवा पहिला भाग जो काही वॉर्मअपचा जो भाग आहे त्या वॉर्मअपच्या भागामध्ये जाऊन एकदा बघा. ती याच्यासोबतच मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याची लिंक सुद्धा आहे, तो जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला बदल नेमके कशा कशात काय करायचे आहेत आणि वर्बचे फॉर्म सुद्धा कुठले कुठले आहेत त्याची सुद्धा लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे प्लीज जाऊन एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला हा जो काही टॉपिक आहे तो समजायला खूप सोपं जाणार आहे, इझी जाणार आहे. कारण अगदीच माहिती नसेल म्हणून आला असेल तर काही समजणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की हिम आहे, हिम ही ऑलरेडी कशाची द्वितीय आहे, हीची द्वितीय आहे. तर म्हणून या ठिकाणी काय करायचं, ही त्याला कन्वर्ट करून घ्यायचं ही मध्ये. समजा तिथं मी असतं तर तिथं आय आलं असतं, हे कधीही लक्षात घ्या. हो असं होऊ शकतं. ती खूप छान आणि चॅलेंजिंग वाक्य असतात, खूप गमतीशीर वाक्य असतात, त्यामुळे त्याला घाबरायचं नाहीये. त्यामुळे त्याची प्रथमा जी काही आहे ते आपण लिहून घ्यायचे. म्हणजे लेट हे वाक्य दोन्ही वाक्यामध्ये तुम्ही बघत असाल, आन्सरमध्ये इथं मी मुद्दाम आधी लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सांगता यावं की लेटनी सुरू झालेल्या वाक्यांची सुरुवात सुद्धा आन्सरमध्ये लेटनीच होती. ठीक आहे. ते लिहिल्यानंतर ऑब्जेक्ट जो काही आहे तो लिहायचा आहे. आता या ठिकाणी ही द्वितीय आहे, त्याची प्रथमा ही लिहून घेतल्यानंतर वाक्यामध्ये बघा की जे वर्ब आहे ते वर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये आहे. तर हेल्प आहे, हेल्प हे फर्स्ट फॉर्ममध्ये, त्यामुळे त्या ठिकाणी काय घ्यायचं, बी लिहून घेतलं. आता बी घेतल्यानंतर या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. तिसरं रूप लिहिल्यानंतर बाय अस आहे असं लिहा. आता एक गंमत आहे, लक्षात घ्या की तुम्हाला कळते काय बघा, या ठिकाणी दोन सर्वनाम आहेत. कुठली कुठले, एक तर अस आहे आणि एक तर हिम आहे. आणि हे दोन्ही सुद्धा कशाचे आहेत, ही द्वितीय आहे. हे दोन्ही सुद्धा काय आहेत, सब्जेक्टचे काय सेकंड फॉर्म आहेत. याचा फर्स्ट फॉर्म काय आहे, वी आहे. आणि याचा हिमचा हा पण सेकंड फॉर्म आहे. याचा फर्स्ट फॉर्म काय आहे, ही आहे. लक्षात आलं. आता यामध्ये काय केलं आपण, जेव्हा हा हिम ऑब्जेक्ट म्हणून पुढे येत होता तेव्हा याला ही केलं, पण हा जेव्हा मागे जातो तेव्हा मात्र त्यामध्ये बदल करायचा नाही. तो द्वितीयामध्ये आहे ना, तर त्याला द्वितीयामध्येच ठेवा. तो जर प्रथमामध्ये असता, म्हणजे वी मध्ये असता, लेट वी असं जर असतं तर तिथं त्याचं अस झालं असतं, हे लक्षात घ्या. पण तिथं काय केलेलं आहे, या ठिकाणी तिथं ऑलरेडी सेकंड फॉर्म मध्ये आहे, तर तो सेकंड फॉर्म मध्येच राहणार. पण जेव्हा तो ऑब्जेक्ट म्हणून सेकंड फॉर्म मध्ये आपल्याला सापडतो तेव्हा त्याला कन्वर्ट करताना सब्जेक्टमध्ये त्याला बेसिक फॉर्ममध्ये म्हणजे पहिल्या फॉर्ममध्ये आणावं लागतं. लक्षात आलं. ते झाल्यानंतर आता इथं आणि क्रियापदाचं तिसरं रूपच आहे बघा. तुम्ही याच्या आधी आज्ञार्थी वाक्यामध्ये पण बघितलेलं, म्हणजे या मेन जो काही चेंज द वॉइस आहे त्याचा मेन आत्मा ज्याला आपण म्हणतो, सोल जो काही आहे, मेन ट्रिक जी काही आहे ती हीच आहे की क्रियापदाचं तिसरं रूप काय होऊ दे, तिसरं आलं तरी तिसरं, दुसरं आलं तरी तिसरं, पहिलं आलं तरी तिसरं, आयएनजी आलं तरी सुद्धा तिसरं. मी हे खूपदा रिपीट करते, त्यामुळे हे ध्यानात घ्यायचंय. विद्यार्थी कन्फ्यूज होतात. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये पण ही मेथड आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने आहे. त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट आणि चेंज द वॉइस मध्ये मुलं खूप गोंधळतात, मिक्स करतात आणि हे दोन्ही टफेस्ट मग टॉपिक होऊन जातात आणि त्या डिग्रीचा तर काही पत्ताच राहत नाही. त्यामुळे हा गोंधळ करून घेऊ नका. चेंज द वॉइस मध्ये हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे चेंज द वॉइस साठी की क्रियापदाचं कायमच तिसरं रूप राहणार आहे. समजलं. आता दुसरं वाक्य बघा, लेट मी रिलेट व्हॉट हॅपन. व्हॉट हॅपन हा ऑब्जेक्ट म्हणून पुढे आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, लेट लिहून घेतले. लेट लिहून घेतल्यानंतर बी घेतले. बी का घेतलेलं आहे, कारण क्रियापदाचं इथं पहिलं रूप आहे, त्यामुळे आपण बी घेतलं. बी घेतल्यानंतर रिलेटचं तिसरं रूप काय, रिलेटेड. रिलेटेड लिहून बाय मी, कारण ऑलरेडी मी आहेच ग, म्हणजे ऑलरेडी मी जो काही आहे तो द्वितीयामध्येच आहे. जर तो आय असता तर मी आपण केला असता, पण तो द्वितीय फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे तिथं द्वितीयच राहणार आहे. पण जेव्हा या ठिकाणी पलीकडे म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून एखाद्याला पुढं आणायचं असेल आणि अशा वेळेला तो ऑब्जेक्ट या ठिकाणी एखादं सर्वनाम निघत असेल आणि त्याची द्वितीय जर दिलेली असेल तर त्याला पुढं आणताना तिथं मात्र त्याला प्रथमा करून लिहायचं आहे, हे विसरायचं नाही.
लक्षात आलं? ठीक आहे. आता पुढचं प्रश्नार्थक वाक्य असेल तर काय करायचं आहे ते पण आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी पण बघूयात की जेव्हा वाक्य जे आहे त्या वाक्य प्रश्नार्थक असेल तर कसं करायचं. पण प्रश्नार्थक मध्ये पण दोन आहेत. एक यस नो टाईप असतो ज्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो आणि एक WH क्वेश्चन असतो. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, खूप सोपं आहे, ज्याचं उत्तर यस किंवा नोनी येतं ते. जसं की डू यू लाईक मँगो, डू यू लाईक कॉफी, या पद्धतीनं जे येतं म्हणजे ज्याचं आन्सर येस किंवा नो येतं त्याला वर्बल म्हणायचं. आणि एक असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन देऊ शकता की ज्याचं आन्सर स्पेसिफिक नसतं. जसं की व्हॉट इज युअर नेम म्हटलं तर येस किंवा नो म्हणणार आहात का, नाही, तिथं तुम्ही स्पेसिफिक काहीतरी आन्सर देणार आहात आणि ते पर्टिक्युलर ठरलेलं असतं जे तुमचंच आहे ते. किंवा हाऊ आर यू या पद्धतीनं हे जे काही आहे त्याला काय म्हटलं तर WH क्वेश्चन. मग आता इथं जरा नियम बदलतात. जेव्हा या ठिकाणी यस नो टाईप क्वेश्चन असतील तेव्हा काय करायचं आहे आणि जेव्हा WH वर्ड्स असतील तेव्हा नेमकं काय करायचं, थोडंसं काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी पहिली जी दोन वाक्य आहेत ती यस नो टाईप आहेत. पहिलं जे आहे डू यू रीड द बुक किंवा डिड ही राईट अ लेटर. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी समजा यस नो टाईप जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन डायरेक्ट वर्बनी स्टार्ट होतं, म्हणजे हेल्पिंग वर्बनीच काय होतात, सुरू होतात. जसं की डूनी किंवा वॉजनी किंवा आर यू ओके या पद्धतीनं या अशी जी काही वाक्य असतात ती. मग आता इथं वाक्याचा जेव्हा व्हॉइस बदलायचा असतो तेव्हा काय करायचं आहे की ते बदलत असताना जेव्हा डू किंवा डू डज न वाक्याची सुरुवात झाली तर त्या ठिकाणी इज, आर किंवा ॲम याचा वापर करायचा आणि ज्या वाक्याची सुरुवात डिडनी होते तिथं वॉज वेअर वापरायचं. लक्षात आलं? म्हणजे याचा अर्थ काय, ज्याचं व्हॉइस बदलायला सांगितलं जाणार आहे तो जो काही क्वेश्चन आहे तो जर प्रश्नार्थक मध्ये आला तर 100% तो डू, डज किंवा डिड या रूपातच असणार आहे, हे ध्यानात घ्या. कारण नियम कसा आहे बघा की डू डज आहे तर त्या ठिकाणी इज, ॲम, इज, आर वापरायचा आहे. डिड आहे तर या ठिकाणी काय वापरायचं, वॉज किंवा वेअर वापरायचं. मग ते सिंग्युलर किंवा प्लुरल ह्या पद्धतीनं. ठीक आहे. अनेक वचने असेल तर तुम्ही वेअर किंवा आर वापरायचं आहे आणि एक वचने असतील तर इज, ॲम, इज किंवा वॉज वापरायचं आहे. पण वॉज कोणासाठी वापरायचं, वॉज वेअर हे डीडसाठी वापरायचं आहे आणि डू आणि डजसाठी कोण वापरायचं आहे, ॲम, इज, आर वापरायचं आहे. मग आता इथं काय घेतलं, इथं डू साठी इज घेतलं. पण इज घेत असताना इथं वाक्यातला ऑब्जेक्ट आधी इथं शोधला पाहिजे ना. तर तो शोधत असताना आपण जी पहिल्यापासून मेथड वापरत आलो तीच करायची. जसं की डू यू रीड व्हॉट असं म्हटल्यानंतर जे येतं तो ऑब्जेक्ट असतो. पण इथं आधी काय करत होतो आपण की डायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घेत होतो ॲज अ सब्जेक्ट म्हणून. पण इथं तसं करायचं नाही. इथं क्वेश्चन जो काही आहे, लक्षात घ्या, क्वेश्चन जो काही आहे तो आहे असाच राहणार आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य हे प्रश्नार्थकच राहतं. म्हणून इथं तुम्ही बघितलं असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाही गोंधळ असतो की दिलेलं प्रश्नार्थक वाक्य जे काही आहे त्याचं जेव्हा आपण व्हॉइस चेंज करतो तेव्हा ते तिथं प्रश्नचिन्ह द्यायचं का, तर हो द्यावंच लागणार आहे कारण ते प्रश्न आहे असंच राहतं. तिथं आपल्याला त्याचा अर्थ बदलायचा नाही आहे. लक्षात आलं का? फक्त व्हॉइस चेंज करायचा आहे, मिनिंग नाही चेंज करायचा. त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी इज जो काही आहे तो आधी आपण लिहून घेतला. कशावरून ठरवला तो, इथं डू आहे का डज आहे बघितला. डू डज असेल तर या ठिकाणी इज घ्यायचं, डीड असेल तर इथं वॉज वेअर घ्यायचं. ठीक आहे. मग आता इथं इज घेतला. इज घेतल्यानंतर समजा इथं आर असता, कधी, जर तिथं बुक्स असतं तर. म्हणून म्हटलं की आधी ऑब्जेक्ट शोधा, तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे तो थोडंसं बघा आणि त्याच्यावरून डिसाईड करा. मग आता तिथं काय आहे की द बुक आहे, द बुक आहे तर या ठिकाणी इथं इज येणार, इज द बुक. ठीक आहे. आता रीडचं तिसरं रूप रीड, स्पेलिंग तर ती रेड असं आपण म्हणतो पण स्पेल तीच राहते. मग आता ती घेतल्यानंतर बाय, यूचं द्वितीय यूच राहते म्हणून तिथं यू घेतलेलं. दुसरं एक एक्झाम्पल बघूयात. डिड ही राईट अ लेटर, डिड ही राईट व्हॉट असं म्हटल्यानंतर अ लेटर हे वर्ड जे काही आहे ते पुढे येतं म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे. तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तो सिंग्युलर आहे. मग आता वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, डिडनी झालेली आहे. म्हणजे या वाक्याच्या सुरुवातीला वॉज किंवा वेअर येणार आहे. वॉज कधी असणार आहे, जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा. प्लुरल असेल तेव्हा काय येणार आहे, वेअर येणार आहे. लक्षात आलं? मग आता इथं डिड आहे म्हटल्यानंतर वॉज घेतलं, अ लेटर घेतलं, वॉज अ लेटर. राईटची राईटचं थर्ड फॉर्म रिटर्न येणार आहे. बाय हीची द्वितीय हेम आणि क्वेश्चन मार्क, दोन्ही ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. हे कधी, जेव्हा यस नो टाईप क्वेश्चन असतात तेव्हा. मी परत सांगते, यस नो टाईप क्वेश्चनला डू डज साठी ॲम, इज, आर आणि डिड साठी या ठिकाणी वॉज वेअर वापरायचं आहे. आता जेव्हा या ठिकाणी WH क्वेश्चनचे वर्ड असतील किंवा WH वर्ड असतील तेव्हा कसं करायचं, जसं की हाऊ डज ही डू इट
किंवा वेअर डू यू कीप युअर रेकॉर्ड अशा पद्धतीचं वाक्य असेल, म्हणजे WHनीच सुरू होणारी जे 7 वर्ड्स आहेत त्यापैकीच एकाने सुरू होणारी ही वाक्य असतात, त्यामुळे ती लगेच ओळखतात. मग त्यामध्ये काय करायचं आहे की जे WHचे वर्ड आहेत ते आहे असे सुरुवातीला लिहूनच घ्यायचे. म्हणजे हाऊनी सुरुवात झाली तर हाऊ आहे असं सुरुवातीला राहणार. वेअरनी सुरू झाला तर वेअर आहे, जसं व्हॉट आहे, वाय आहे, हू आहे, हाऊ आहे, हाऊ मेनी आहे. जर जे वर्ड्स आहेत WHचे ते आहे असेच राहणार आहेत. ते लिहिल्यानंतर आता इथं सुद्धा इज आहे, वॉज आहे हे कसं डिसाईड झालं, तर ॲज इट इज जसं आपण वरती पाहिलं, डू डज असेल तर ॲम इज आर आणि डीड असेल तर वॉज वेअर. मग वाक्यामध्ये बघा बरं, डू डज आहे का? हो, डू डज यापैकी आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, इट येणार आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी बघायचं आहे की इथं ऑब्जेक्ट कोण आहे. मग आता ऑब्जेक्ट या ठिकाणी शोधत असताना सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की हाऊ डज, वेअर डू यू या पद्धतीनं, म्हणजे हे जे काही आहेत म्हणजे ज्याला आपण प्रश्नार्थक शब्द जे काही आहेत आणि त्याच्यासोबत असणारा जो काही वर्ब आहे, सॉरी हेल्पिंग वर्ब जो काही आहे तो गाळायचा आणि तो ते टाळल्यानंतर जे वाक्य राहतं तिथून वाक्य म्हणायचं. जसं ही डू व्हॉट असं म्हटल्यानंतर जे उत्तर येतं इट, ते या वाक्याचं काय असणार आहे, कर्म असणार आहे. तो कर्म ॲज अ सब्जेक्ट म्हणून पुढे घ्यायचा. आता यामध्ये पण वेअर डू हे आपण गाळलं, हे गाळल्यानंतर इथून वाक्य म्हणायचं आहे, यू कीप युअर रेकॉर्ड, सॉरी यू कीप युअर व्हॉट, यू कीप युअर व्हॉट रेकॉर्ड, हे आन्सर येते, हे की नाही. यामुळे म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की हाऊ डज, वेअर डीड, हे की नाही, या पद्धतीचे जे शब्द आहेत आणि त्याच्या पुढे डू डज डीड जे काही लागलेलं आहे ते सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर जे वाक्य सुरू होतं ते कुठंपर्यंत म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये मग तिथं पार्ट करायचं आहे, सब्जेक्ट आहे किंवा वर्ब आहे किंवा हेल्पिंग वर्ब तिथे सापडणार नाही किंवा तुम्हाला डायरेक्ट सब्जेक्ट आणि वर्बच सापडणार आहे. मग तो सब्जेक्ट आणि वर्ब म्हणायचा आणि व्हॉट म्हणायचं. म्हटल्यानंतर किंवा मग कधी कधी पुढे हिम वगैरे असतो, हीज असतो किंवा हर असेल किंवा मी असेल, असं जर असेल तर तिथे काय वापरायचं, एकदा होम म्हणून बघायचं. जर ते त्यापैकी कोणी पुढे येत असेल तर त्याला सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचं, म्हणजे ऑब्जेक्ट आहे असं समजून त्याला पुढे त्या सब्जेक्टची जागा द्यायची आहे. हे लक्षात आलं. मग आता इथं हाऊ डज हे टाळून आपण ही डू व्हॉट इट, त्याच्यानंतर यू कीप युअर व्हॉट रेकॉर्ड. इथंपर्यंत मी वाक्य म्हटलेलंच नाही, इथून पुढे म्हटलेलं आहे वाक्य, हे लक्षात घ्या. म्हणत असताना ते काय हाऊ आहे असं घेतलेलं आहे. हाऊ आता इज कशावरून डिसाईड झालं, डू डज डीड आहे का, इथं डज आहे म्हणून इथं इज घेतलं, इथं डू आहे म्हणून इथं इज घेतलं. समजा इथं डीड असतं तर मी इथं वॉज घेतला असता. आणि तिथं जे काही आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे जो ऑब्जेक्ट मिळालेला आहे तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे तो थोडासा चेक करायचा. आणि जर तो सिंग्युलर असेल तर इज आहे असं राहणार आहे किंवा वॉज आहे असं राहणार, आणि प्लुरल असेल तर तिथं वेअर किंवा आर हे येणार आहे. ठीक आहे. मग आता इथं आल्यानंतर मग पुढे काय असणार आहे, जो क्रियापद आहे त्या क्रियापदाची तिसरं रूप लिहायचं आहे. जसं इथं डूचं डन येणार आहे, त्याच्यानंतर इथं कीपचं केप्ट येणार आहे आणि बाय यू. आता इथे या वाक्यामध्ये यू आहे म्हणून येणार आहे यू, आणि इथं ही आहे, ही आहे हिमची द्वितीय येणार आहे हिम. लक्षात आलं, समजलं? ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काही वाक्य सरावाला घेऊयात. आय होप आज आपण या ठिकाणी बघितलं की ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. आता ॲक्टिव्ह टू आज या ठिकाणी आपण बघितलं की ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. आता चेंज द वॉइस किंवा वॉइस जेव्हा तुम्ही चेंज करता त्यावेळी वाक्य फक्त साधं नाही आहे, तर आपण या ठिकाणी 6 काळ बघितलेले आहेत. मग काळांऐवजी पण मी या ठिकाणी तुम्हाला त्या व्यतिरिक्तही शिकवलेलं आहे. त्याचबरोबर लेटनी वाक्य सुरू झालं तर काय करायचं, आज्ञार्थी वाक्य असेल तर काय करायचं, प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा यस नो टाईपचे क्वेश्चन असतील तर काय करायचं, WHचे क्वेश्चन असतील तर काय करायचं आहे, ह्या सगळ्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पण त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच सोप्या ट्रिक्स ज्या काही ग्रामरच्या आहेत इंग्लिशच्या त्या घेऊन मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. खूप कष्ट घ्यावे लागतात. प्लीज सबस्क्राईब करून जा आणि लाईक शेअरसुद्धा करा. धन्यवाद.